सन्माननीय योगेश वसंत पाटील, देवाजी टावरी यांना देखील आपण करूया स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित। भिवंडी क्रिकेट असोसिएशन निवड संघटनेचे जे विद्यमान उपाध्यक्ष आहेत, पुणागावचे प्रतिष्ठित नागरिक, समाजसेवक, सुप्रसिद्ध उद्योजक आणि खऱ्या अर्थाने ज्यांच्या माध्यमातून भिवंडी तालुक्यातील सर्वात बिग स्पर्धा मित्र आपण नुकतीच पाहिली 40+ फॉर्मॅटचा अतिशय सर्वात उत्तम आयोजन ज्यांच्या माध्यमातून पाहिलं, देवाजी टावरे यांना देखील स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे। त्यानंतर या मान्यवर कक्षामध्ये उपस्थित मान्यवर सन्माननीय योगेश वसंत पाटील, खारबाव गावचे प्रतिष्ठित नागरिक, समाजसेवक, युवा उद्योजक आणि खारबाव संघाचे करता धरता आणि भिवंडी क्रिकेट असोसिएशन न्यू फुटबॉल संघटनेचे विद्यमान उपाध्यक्ष आदरणीय योगेश वसंत पाटील यांना देखील आपण स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया। सायकल स्वार बाजू आता तर वैयक्तिक पहिला सांघिक पहिल्या संघाच्या वतीने पहिल्या षटकात गोलंदाज संदेश आणि त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित खारबावचे प्रतिष्ठित नागरिकांनी नंदकिशोर खारबाव संघाचे खंदेश समर्थक सचिन सिवारी यांना देखील आपण स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी सन्मानित करायचंय। एक धाव घेण्याची संधी झाली, एक धावने स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन झालं। धावसंख्या होती बिनबाद 1। ओव्हर क्रमांक पहिलं वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीने पहिल्या षटकात गोलंदाज संदेश पाटील, रामेच्या बॅटमधून एक क्रॉस द लाईन ऑन साइडचा फटका साधला, चेंडू जातो शॉर्ट मिड विकेटला, एक कंप्लीट। दुसरीचा प्रयत्न फेक देखील राजाच्या माध्यमातून उत्तम, मात्र 2 धावा कंप्लीट करण्याची संधी झाली। या 2 धावने स्वतःचा अकाउंट ओपन झालं राम याचं आणि या 2 धावने संघात धाव क्रॉस लाईन थोडंसं ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं, चेंडू एष्ट्यानं भेटतोय, त्रिफळाचित फलंदाज बाद होतोय राम। बाद होण्यापूर्वी राम याच्या बॅटमधून आपण तब्बल 7 धावा पहिल्या 4 चेंडू ज्यानं पेस केले, 7 धावा संघासाठी एक उपयुक्त खेळी। नेक्स्ट बॅट्समन चला आपण लगेच याचं नरेंद्र तरे, न्यू बॅट्समन न्यू बॅटल मैदानावरून येतो नरेंद्र तरे। डिफेन्सिव्ह फटका आपण पाहतो हलक्यात फक्त आणि फक्त चेंडूला थोडासा डिफेन्सिव्ह फटका, एक धाव घेण्याची संधी झाली। एक धावेने संघात धावसंख्या एकने पुढे सकते, धावसंख्या होते ती 9। ओव्हर क्रमांक पहिला संपता पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक संत आणि सावध सुरुवात करताना संघ आपण पाहतो विलास स्पोर्ट्स रानल, एक महत्वाचा फलंदाज या ठिकाणी बाद झालेला आहे राम। हॅलो पिंटू, दुसऱ्या षटकाला प्रारंभ होते वैयक्तिक पाला सांघिक दुसरा गोलंदाज येतो जगदीश, स्क्वेअर ऑफ विकेट, चेंडू जातो एक कंप्लीट। दुसरीचा प्रयत्न, चेंडू थोडासा स्वीप केला तो ऑन साइडला, 2 धावा घेण्याची संधी फलंदाज झाली। 2 धावांनी संघात धावसंख्या 2 ने पुढे सरकते, धावसंख्या होते ती हॅलो
चेंज ऑफ पेस परिवर्तन थोडंसं आपण पाहिलं होतं चेंडूमध्ये. चेंडूची गती कमी केली होती. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न निश्चित आपण पाहिला होता. मधल्या एसटीवरचा चेंडू होता आणि बीट करतो फलंदाजाला, पायावर आदळतो. हलकासा प्रश्न पंचांना विचारला जातोय. पंच देखील संमत झाले आणि महत्त्वाची विकेट प्राप्त करताना गोलंदाज नरेंद्र तरी याची खेळी मात्र संपुष्टात. या पुढील सामना स्वराज्य कशेळी विपक्ष कानाई पाये या दोन दिग्गज संघामधून पुढील सामना असेल. त्या अनुषंगाने दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील चालू सामन्यातील फर्स्ट इनिंग संपताच नाणेफेकीसाठी टॉसबॉक्सशी संपर्क साधायचा आहे. मात्र हा सामना फक्त 3 ओव्हरचा असेल. याची दोन्ही संघाचे कॅप्टन आपण दखल घ्या. अगेन्स्ट पुन्हा एकदा जगदीश. नेक्स्ट बॅट्समन नितीन येतोय. न्यू बॅट्समन नितीन. अक्रॉस लाईन ऑन साईडचा अतिशय चांगला फटका नितीनच्या बॅटमधून सजलाय. स्क्वेअर ऑफ विकेट. राज्याच्या माध्यमातून देखील चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. आउटफील्ड मधून बॅटिंग देखील उत्तम पाहिली संदेश पाटील याची. मात्र मिळते फक्त आणि फक्त 1 धाव. एका धावेने संघाची धावसंख्या 1ने पुढे सरते. धावसंख्या होती ती 12. चला प्लीज थोडंसं स्पीडअप करा. बेल कमी घ्या. लेफ्ट अँड राईट असं कॉम्बिनेशन असल्या कारणाने कदाचित थोडासा उशीर विलंब होतोय. गोलंदाज पुन्हा एकदा जगदीश सज्ज मार्गाचा पंचानं क्रॉस करतोय. अतिशय चांगला फटका जागेऊन फोर्स केले चेंडूला. अतिशय सुरेख सुंदर झेल कॅरी केला जातोय. संदेश पाटीलच्या माध्यमातून महत्वाचा फलंदाज, महत्वाची विकेट प्राप्त करताना गोलंदाज चंद्रकांत नाईक हा फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. आउट ऑफ इनसाइडला खेळण्याचा प्रयत्न आपण निश्चित त्याच्या बॅटमधून पाहिला. नेक्स्ट बॅट्समन येतोय बाबू हेमन. बाबू या नावानं अतिशय फोकस आणि फेमस आहे. चला प्लीज थोडंसं स्पीडअप करा. बेल कमी घ्या. तीन धावा या ठिकाणी कंप्लीट झाल्या. 3 धावांनी संघात धावसंख्या 3ने पुढे सरकते. धावसंख्या होती ती 15. 3 बाद 15 और क्रमांक दुसरं वैयक्तिक पाहिला सांगित. दुसरं गोलंदाज येतो जगदीश कारभारी. पुन्हा एकदा गोलंदाज जगदीश कारभारी. या ठिकाणी मात्र एक डिफेन्सिव्ह फटका आपण पाहतो. हलक्यात फक्त आणि फक्त चेंडूला एक डिफेन्सिव्ह फटका आपण पाहतो. ऑन साईडला चेंडू जातोय.
शॉट सेलिमिडरला चेंडू येतो. एकदा गणीची संधी झाली प्राप्त नितीन याला. एक धाब्याने संघ धावसंख्या होती ती 16. ओव्हर क्रमांक दुसरा आपण पाहतोय. प्रतिवर्ष आपण जर विचार केला तर 8 धावांची सरासरी. दोन षटकांच्या अंती धावसंख्या होती ती 16. चला पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील आम्हाला जॉईन व्हा. एका बाजूला स्वराज्य कशेळी, दुसऱ्या बाजूला कानाई पाये. हा सामना दुसऱ्या फेरीतील असेल. त्या अनुषंगाने हा सामना फक्त आणि फक्त 3 ओव्हरचा असेल. याची दोन्ही संघ कॅप्टन आपण दखल घ्या. कुठल्या प्रकारचा पॉवर प्ले नसेल. कानाई पाये विपक्ष स्वराज्य कशेळी. तिसऱ्या षटकाला प्रारंभ. वैयक्तिक पाला सांघिक तिसरा गोलंदाज. चेंडूला बिगेट घेण्याचा प्रयत्न. मोठा फटका मारण्याचा माणूस मात्र चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला तर फलंदाजाला. गोलंदाज राम. तिसऱ्या षटकाला प्रारंभ आहे. पुन्हा एकदा गोलंदाज. ऑनसाइडचा अतिशय चांगला फटका. 1 बॉन्स. एखाद्यापणे मात्र आउटफील्ड मधून देखील चांगलं तितक्याच उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण केलं जातं. एकदा बघण्याची संधी झाली. धावसंख्या एकाने पुढे सगळी ती 17. वेलकम शिवाजी भुरे. तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. कानाई पाये. अतिशय चांगला चेंडू. प्रथम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली होती. जागेवरून फोर्स करण्याचा प्रयत्न मात्र प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला तर फलंदाज आला. खऱ्या अर्थानं फटका मारण्यासाठी तुमच्याकडे तुमचं फुटवर्क देखील फार महत्त्वाचं असतं. पदल आली ते फार महत्त्वाचं असतं. चला थोडंसं स्पीडअप करा. वेल कमी घ्या प्लीज. क्रॉस लाईन. थोडंसं ऑनसाइडचा अतिशय चांगला फटका. चेंडू डीप लॉंगनला येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. रवींद्र काठेच्या माध्यमातून एक धाव घेण्याची मात्र संधी झाली. एक धावांनी संघाची धावसंख्या एकाने पुढे सगळी धावसंख्या होती ती. तिसऱ्या षटकाला प्रारंभ. वैयक्तिक पहिला आणि सांघिक तिसरं गोलंदाज राम. आतापर्यंत 4 चेंडूमधून ज्यानं खर्च केला फक्त आणि फक्त 2 धावा. उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. तिसऱ्या ओव्हरमधला पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतो. मारतो पंचांना क्रॉस करतो. राईट आर्म राऊंडचा मार करताना गोलंदाज. फुलेंचा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. एक फुलेंचा चेंडू निश्चित आपण पाहिलं होतं. थोडंसं अक्रॉस लाईन ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं किंवा चेंडूची लाईन रीड करता आली नव्हती फलंदाजाला. एक निर्धाव चेंडूची सांगता होती. धावसंख्या स्थिर आहे 18. पुन्हा एकदा चेंडू बिगेट. मोठा फटका मारण्याचा मानस. वारंवार चुका आपण मैदानावर. फलंदाज नितीन पाटील याच्या बॅटमधून साजेची कामगिरी होत नाहीये. निर्धाव चेंडू. तिसऱ्या षटकाचा जर एकंदरीत आपण अपडेट पाहिलं तर अतिशय प्रतिम उत्तम दर्जाची गोलंदाजी आपण पाहिली. ज्यानं खर्च केला फक्त आणि फक्त
2 धावा. 3 षटकांच्या अंती धावसंख्या होती ती 18. प्रति ओव्हरचा आपण जर विचार केला तर फक्त 6 धावांची सरासरी. चौथ्या षटकाला प्रारंभ होते. वैयक्तिक पाला सांघिक चौथा गोलंदाज येतो अशोक म्हात्रे. चला पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील आम्हाला जॉईन व्हा. कानाई पाये, विपक्ष स्वराज्य कशेळी. कालूराम समालोचक माझे परममित्र करुणजी केने, आपण थोडंसं संपर्क साधायचा प्लीज. खराब चेंडू, उत्तम प्रार. शॉर्ट पेस डिलिव्हरी, आखू टप्प्याचा चेंडू होता. हाफ टेकर पद्धतीचा चेंडू होता. फलंदाज चप्पल झाला. चेंडूला सुंदर सवक केला. चेंडू लॉंग लेग सीमरशा क्लिअर करताना एक उत्तम षटकार येतोय. या 6 धाब्याने आता मात्र कुठेतरी थोडंसं कमबॅक करताना संघ आपण पाहतोय. धावसंख्या संघाची धावसंख्या साने पुढे धावसंख्या होती ती 24. पुन्हा एकदा फुलेंचा चेंडू ऑन साइडचा फटका सजला आणि 1 बॉन्स. एका टप्प्याने शतकाला बीट करून चेंडू सीमाच्या बाहेर जाणारा चौकार येतोय. पहिल्या 2 चेंडूचा आपण विचार केला तब्बल 10 धावा खर्च करताना गोलंदाज अशोक म्हात्रे. धावसंख्या 28. पुन्हा एकदा खराब चेंडू आणि उत्तम प्रार. जसं प्रश्न तसं उत्तर. वारंवार चुका देखील आपण गोलंदाज अशोक म्हात्रेच्या माध्यमातून पहिल्या 3 चेंडू आपण विचार केला तब्बल ज्यानं खर्च केल्या तब्बल 16 धावा. 18 चेंडू मधून फक्त 18 होत्या. 3 चेंडू मधून खर्च झाला तब्बल 16 धावा. अजूनही उर्वरित 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. अति विश्वासाने संघ नेकाडेने गोलंदाजी सोपवली होती, मात्र ती पात्रता पाहायला मिळत नाहीये. तो विश्वास त्या ठिकाणी संपादन केला जात नाहीये गोलंदाज अशोक म्हात्रेच्या माध्यमातून. चेंडूला विकेट घेण्याचा प्रयत्न. आता मात्र अतिशय चांगल्या चेंडूची फेक. चांगला चेंडू. एक धाव घेण्याची संधी झाली. एकदम संघात धावसंख्या एकने पुढे धावसंख्या होती ती 35. उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. ऑन साइडचा अतिशय चांगला फटका. संदेश पाटील याच्याकडनं चांगले क्षेत्ररक्षण. एक कंप्लीट. दुसरीचा आत्मघातकी प्रयत्न आणि प्रयत्नामधून देखील फलंदाज सक्सेस. 2 धावा कंप्लीट. नितीनच्या बॅटमधून सुरेख सुंदर प्रथम उत्कृष्ट फटका पाहिला. धावसंख्या दोन्ही पुढे धावसंख्या होती ती 37. शेवटचं अंतिम अखेरचं षटक थोडंसं मागडं हाताळताना गोलंदाज अशोक म्हात्रे. वेलकम दिलीपजी मोरे. जोशी 11 भादवड संघ देखील मोठ्या ताकदीनिशी आज या मैदानात आपण पाहतोय. अतिशय चांगला फटका आहे आणि 1 बॉन्स. एका टप्प्याने चेंडू शतरक्षाला बीट करून सीमाच्या बाहेर जाणारा उत्तम चौकार येतोय. या चौकाने संघात धावसंख्या होती ती 41 आणि विजयाचं लक्ष असेल ते 42 धावांचं. चला आपण जाऊया टॉस बॉक्स मध्ये करूया 2 संघामधून नाणेफेक.
हॅलो येतील या आपण ते चला दोन्ही संघाचे कॅप्टन या कानाई पाय संघाचं कॅप्टन या ठिकाणी आम्हाला जॉईन आहे योगेश भाऊया भिवंडी क्रिकेट असोसिएशन उपडे संघटनेचे विद्यमान उपाध्यक्ष आदरणीय योगेश पाटील यांच्या शुभ हस्ते करून एक महत्त्वाच्या सामन्याचा नाणेफेक एका बाजूला कानाई पाय तर दुसऱ्या बाजूला स्वराज्य कशेळी चला उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेक करतोय कोण डिसाईड करा बोलतो कोण शिवाजी काय म्हणणं आहे काटा असं म्हणणं आहे आणि मला वाटतं अगेन्स्ट छाप पडते मान्यवरांचा खूप खूप आभार निर्धारित 3 ओव्हरचा सामना फक्त एका स्वरामध्ये आपण निर्णय सांगा बॅटिंग करणार बॅट फर्स्ट ऑल दी बेस्ट दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा तर वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीने पहिले षटकाचा गोलंदाज राम सलामी जोडी प्रसाद आणि संदेश
विजयासाठी 42 धावांची आवश्यकता आहे. प्रतिवर्ष आपण विचार 10 पॉईंट आणि पहिला चेंडू पेस करताना प्रसादेच्या बॅट मधून सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट फाटका स्कोर ऑफ विकेट. पहिला चेंडू पेस करताना प्रसाद याच्या बॅटमधून अतिशय प्रतिम उत्कृष्ट उत्तम दर्जाचा फटका आपण पाहिला. स्क्वेअर ऑफ विकेट बॅकवर्ड बॉलिंग सीमेच्या बाहेर जाणारा नेत्र दीपक षटकार या साधाबीने खऱ्या अर्थानं स्वतःचं आणि संघाचं ज्यानं अकाउंट ओपन केलं. पुन्हा एकदा फुलेंचा चेंडू ऑन साइडचा फटका सजलाय. चेंडू जातो वाईट डिश वाईट ऑफ लॉंग ऑन सीमरशीकडे ट्रॅव्हल होतो. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जात नाही, फक्त एक धाव कंप्लीट केली जाते. एक धावणी संघात धावसंख्या होती ती 5-7. बघा मित्र, आपण जी स्पर्धा पाहतोय यूट्यूबच्या माध्यमामध्ये काही प्रेक्षक या स्पर्धेला जॉईन येते. प्रेक्षकामध्ये खास करून विलासपूर राणा संघाचे एक उत्तम क्रिकेटर पंकज भोईर यांनी देखील या स्पर्धेला ऑर्गनाइज कमिटीला आणि खास करून आपल्या लाडक्या संघाला त्यांनी ऑल दी बेस्ट केलेले आहे. धन्यवाद पंकज भोईर. पुन्हा एकदा फुलेंचा चेंडू हलक्या बॅट फक्त चेंडू थोडासा स्टेअर होतो. चेंडू जातो शॉर्ट कव्हरला. एक धाव घेण्याची संधी. इनफिल्ड मधून देखील चांगलं क्षेत्ररक्षण. एक धावेने संघात धावसंख्या 8. 42 धावांचं लक्ष पाठला करताना सलामी जोडी आपण इन ऍक्शन मध्ये पाहतोय खारबाव संघाची. सुंदर ऑनड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. चेंडू जातो वॅडिश लॉंग ऑनला चांगलं क्षेत्ररक्षण. मात्र मिळतं फक्त आणि फक्त एक धाव. एका धावीने संघात धावसंख्या 9 वर पोहोचते. 42 धावांचं लक्ष टार्गेट सटकाण्यासाठी सलामी जोडी इन ऍक्शन मध्ये आपण पाहतोय नंदकिशोर खारबाव संघाची. फुलेंचा चेंडू फटका फासतो की काय? यस. वेल जज कॅच. अतिशय प्रतिम उत्तम झेल कलेक्ट केला जातो आणि महत्वाचा फलंदाज महत्वाची विकेट प्राप्त करताना गोलंदाज. फुलेंचा चेंडू होता समोरून खेळण्याचा प्रयत्न झाला. प्रॉपर चेंडू कुठल्या प्रकारची दिशा देता आली नव्हती. फलंदाज संदेश पाटील याला वाडिश डीप लॉंग ऑन मधून अतिशय उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं आणि महत्वाचा पहिला फलंदाज संदेशाची कडे मात्र संपुष्टात. नेक्स्ट बॅट्समन राम. गोलंदाज राम फलंदाज राम. बघूया कोण करतो कोण काम. अतिशय चांगला फटका ऑन साइडचा सजला. चेंडू जातो डीप मधून चांगले क्षेत्ररक्षण. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जात नाहीये. एकच धाव. दोन्ही इन ऍक्शन मधून आपण राम पाहिले. एक गोलंदाज एक फलंदाज. धावसंख्या दुहेरीमध्ये प्रवेश करते. धावसंख्या होते ती 1-10. षटक क्रमांक पहिलं संपतं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1-10 अशी सुरुवात करताना संघ आपण पाहतोय नंदकिशोर खारबाव. 42 धावांचं लक्ष टार्गेट.
दुसऱ्या षटकाला प्रारंभ होते. वैयक्तिक पहिला सांघिक, दुसरं गोलंदाजी तो लालचंद. हलक्यात मॅडम फक्त चेंडूला थोडासा स्टेअर केलं जातं. चेंडू जातो शॉर्ट कव्हरला. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न थोडंसं मिसफिल्ड निश्चित आपण त्या ठिकाणी पाहिलं. एक देखील थोडीशी रॉंग एंड झाली. 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावांनी सांगायची धावसंख्या 2 ने पुढे सध्या धावसंख्या होती ती 12. एक बाद 12 ओव्हर क्रमांक दुसरं प्रगती पथावर आहे. 42 धावांचं लक्ष. चेंडूला थोडासा स्क्वेअर केलाय. चेंडू जातोय कव्हरला. क्षेत्ररक्षक थोडासा तंबल होतोय. अतिशय चांगला फटका. या चौकारानं सांगायची धावसंख्या 4 ने पुढे धावसंख्या होती ती 16. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरीच्या प्रयत्नामधून महत्वाची विकेट प्राप्त करताना सांघिक कामगिरी आपण पाहतो मैदानामधून. राम याची खेळी संपुष्टात. नेक्स्ट बॅट्समन चेंडू सुंदरसा स्क्वेअर कटचा फटका आपण पाहतोय. रवींद्र काठेच्या बॅटमधून अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. ऑप्शनचा थोडासा बाहेरचा चेंडू फलंदाज थोडासा बॅक पडला जातो. चेंडूला सुंदरसा स्क्वेअर कट केलं होतं. खाली क्षेत्र आणि पॉईंट सीमरच्या क्लिअर करताना नेत्रदीपक चौकार येतोय. या चौकारानं सांगा धावसंख्या 4 ने पुढे सध्या धावसंख्या होती ती 21. निम्मा पल्ला या ठिकाणी पार झालेला आहे. आता उर्वरित 10 चेंडूमध्ये विजयासाठी अजूनही 10 चेंडूमध्ये 21 धावा झालेल्या आहेत. फुलेंचा चेंडू ऑनसाइडचा पुढे एकदा चांगला फटका. स्क्वेअर विकेट आपण चेंडू पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण नितीन याच्या माध्यमातून मिळते. फक्त आणि फक्त एक धाव. एक धावांनी सांगा धावसंख्या 22. ऑर्गनाइज कमिटी आपण 2 सत्कार रेडी ठेवायचे आहेत. सन्मानी व्यासपीठावर विराजमान विद्यमान सदस्य ग्रामपंचायत वडूनगर सन्माननीय अशोकजी पाटील आणि त्याचबरोबर आमचे पप्प्या काबूकर या 2 मान्यवरांना या ठिकाणी आपण सन्मानित करायचं आहे. जय गावदे वडूनगर संघाचे एक ऑनसाइडचा अतिशय चांगला फटका सजलाय. स्क्वेअर ऑफ विकेट. पुन्हा एकदा चेंडू येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. या 2 धावांनी संघाची धावसंख्या 2 ने पुढे सरकते. धावसंख्या होती ती 24. आता येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 18 धावांची गरज. जाऊया आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर करूया मान्यवरांचा शुभ सन्मान. आदरणीय विद्यमान सदस्य ग्रामपंचायत वडूनगर सन्माननीय अशोकजी पाटील या व्यासपीठावर मंचावर उपस्थित आहेत. गावदेव वडूनगर संघाचे नामांकित क्रिकेटर तथा विद्यमान सदस्य ग्रामपंचायत वडूनगर या मान्यवरांना करूया आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित गावदेव वडूनगर संघाचे नामांकित क्रिकेटर आमचे परममित्र पप्पू
काबूकर यांना देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया. पप्पू काबूकर यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केले जाते. धन्यवाद. उर्वरित 12 चेंडूमध्ये अजून विजयासाठी 18 धावांची गरज आहे. प्रति ओव्हरचा आपण विचार केला 9 धावांची सरासरी. पहिल्या 2 ओव्हरचा आपण विचार केला तब्बल धावा झाल्या 24. प्रति ओव्हरचा आपण विचार केला 12 धावांची सरासरी. आता मात्र आस्किंग रेट कमी झालेले. प्रति ओव्हरचा आपण विचार केला तर 9 धावांची सरासरी. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय आणि संघातील सर्वात महत्त्वाचा गोलंदाज नितीन पाटील येतोय. स्ट्राइक रोटेट करण्याची संधी आहे रवींद्र काठे याला. चेंडूला सुंदरसा स्वीप केले ऑन साइडला स्क्वेअर ऑफ विकेट चेंडू आपण पाहतोय. पुन्हा एकदा अतिशय चांगला फटका स्क्वेअर ऑफ विकेट. पुन्हा एकदा चेंडू जातोय. दोन धावा कंप्लीट झाल्या. 2 धावांनी संघात धावसंख्या 27. पुन्हा एकदा गोलंदाज नितीन. अतिशय चांगला फटका प्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहतो. आपल्या विरुद्ध सुंदरसा ऑनड्राईव्हचा फटका चेंडू जातोय मिडऑफला. चांगलं क्षेत्ररक्षण. मात्र 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट करण्याची संधी होते प्राप्त प्रसाद याला. धावसंख्या 29. विजयापासून 13 धावा दूर आहे आणि 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 9 चेंडूंचा खेळ बाकी. विजयासाठी 13 धावांची गरज. सामन्यावर पकड मजबूत करताना संघ आपण पाहतोय नंदकिशोर खारबाव. बॅक टू बॉलर असा मारा. आपल्या फळतून चेंडूला सुंदर कलेक्ट केल्या जात आहे. एकच धाव मात्र या ठिकाणी कंप्लीट केली जाते. धावसंख्या आणि पुढे 30. येणारे 8 चेंडू विजयासाठी 12 धावांची गरज. सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट चेंडूचे फेक आणि ज्या विकेटची आवश्यकता होती तो विकेट प्राप्त करताना गोलंदाज नितीन पाटील. नेक्स्ट बॅट्समन येतोय भरत. चला प्लीज थोडंसं आपण देखील स्पीडअप करा. खऱ्या अर्थानं फलंदाज बाद झाल्यानंतर येणारं जाणार फलंदाज आपण जे 30 याचं सर्कल आहे ते कंपल्सरी प्लीज थोडंसं क्रॉस करायचं. चला की जेणेकरून आपल्याला कुठल्या प्रकारचा उशीर आणि विलंब होणार नाही. येणारे चेंडू 7 विजयासाठी 12 धावांची गरज. 7-12 क्या बात आहे. चेंडू 7 बाकी आहेत. विजयासाठी 12 धावांची गरज आहे.
चला प्लीज थोडंसं स्पीडअप करा, वेल कमी घ्या. गोलंदाज नितीन. फुलेंचा चेंडू ऑन सेटला खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं. खऱ्या अर्थाने एक लॉलीपॉप चेंडू होता, ज्या चेंडूचा उत्तम समाचार होता तसा मात्र निश्चित घेता आला. आणि फलंदाज भरत चौधरी याला धावसंख्या मात्र एकाने पुढे सकते. धावसंख्या होती 31. आता येणारे चेंडू असतील 6 आणि विजयासाठी अजूनही 11 धावांची गरज दोन्ही संघांना. आता मात्र एक समान संधी, सामना 50-50 मध्ये आपण पाहतोय, समांतर पाहतोय. येणारे चेंडू 6, विजयासाठी 11 धावांची गरज. शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगतीपथावर गोलंदाज चंद्रकांत नाईक छोटू या नावाने खऱ्या अर्थानं अतिशय फोकस आणि फेमस आहे. येणारे 6 चेंडू विजयासाठी 11 धावांची गरज. पहिला आणि दुसरा चेंडू दोन्ही संघांसाठी निर्णायक. पहिला आणि दुसरा चेंडू दोन्ही संघांसाठी खऱ्या अर्थाने निर्णायक. लेफ्टन ओव्हरचा मारा करताना या ठिकाणी मात्र चेंडूला स्वीप करण्याचा प्रयत्न, प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. एक निर्धाव चेंडूची सांगता केली जाते आणि निश्चितच या सामन्यामधून आता पुन्हा एकदा वर्चस्व निर्माण करताना संघ आपण पाहतोय विलास स्पोर्ट्स राहणार. उर्वरित 5 चेंडूचा खेळ बाकी, विजयासाठी 11 धावांची गरज. आणि फलंदाज त्रिफळीत बाद, प्ले डाऊन. बॅटची आतील कडा घेऊन चेंडू एस्टॅनवर आदळतो आणि महत्वाची विकेट प्राप्त करताना गोलंदाज चंद्रकांत नाईक बिग विकेट, बडी सफलता या पर प्राप्त करतो गेंदबाज. आता उर्वरित 4 चेंडूंचा खेळ बाकी आणि विजयासाठी अजूनही 11 धावांची गरज. सामन्यावर परिपूर्ण साम्राज्य निर्माण करताना संघ आपण पाहतोय स्वर्गीय विलास स्पोर्ट्स राहणार. तिसऱ्या ओव्हरमधून खऱ्या अर्थानं कुठेतरी सामन्याला कलाटणी मिळाली. नितीन पाटील याची ओव्हर अत्यंत उपयुक्त संघासाठी आपण पाहिली, ज्यानं खर्च केल्या फक्त आणि फक्त 6 धावांनी महत्वाची विकेट ज्यानं प्राप्त केली. रवींद्र काठे याला बाद केल्यानंतर संघ थोडासा अडचणीत आहे. पहिल्या 2 ओव्हरमध्ये आपण जर विचार केला अतिशय प्रतिम उत्तम दर्जाची कामगिरी झाली होती. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज या ठिकाणी मात्र फुल्यांचा चेंडू ऑन साइडचा फटका साजलाय, मात्र राम झेल सुटला जातो, जीवदान दिले जात, आयुष्यमान भवचा आशीर्वाद. काही हरकत नाहीये, अजूनही विजयापासून आता मात्र 10 धावा दूर आहे. 10 धावा दूर आहे. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. उर्वरित 3 चेंडूचा खेळ बाकी, विजयासाठी 10 धावांची गरज. चला प्लीज थोडंसं स्पीडअप करा, बेल कमी घ्या. तीन चेंडू 10 धावा, अतिशय चांगला फटका साजलाय. एक कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न केला जात नाहीये, एकच धाव. उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी आणि विजयासाठी 9 धावांची गरज.
तिसऱ्या ओव्हरमधून खऱ्या अर्थाने या सामन्याला थोडीशी कलाटणी आपण पाहिली. पुन्हा एकदा गोलंदाज चेंडू मात्र थोडासा बरे आउट ऑफ स्टंप. 2 चेंडूचा खेळ बाकी, विजयासाठी 8 धावांची गरज. 9 चेंडू मधून विजयासाठी 13 धावांची गरज असताना आता मात्र अंतिम टप्प्यामध्ये आपण या ठिकाणी मात्र थोडासा मिस टाइम स्ट्रोक आहे. एक कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न आणि दुसरीच्या प्रयत्नामधून देखील 2 धावा कंप्लीट. आता गोल्डन षटकार, आता मात्र गोल्डन षटकाराची आवश्यकता आणि ती क्षमता, ती ॲबिलिटी या फलंदाजामध्ये आहे. शेवटचा अंतिम चेंडू बाकी, विजयासाठी 6 धावांची गरज. गोल्डन षटकार येईल का? चेंडू तर मारलेला आहे आणि यस, गोल्डन षटकार. मी अगोदर भविष्यवाणी केली होती, ती क्षमता, तो खेळ या फलंदाजामध्ये आहे आणि एक्झॅक्ट ते मैदानावर आपण पाहिलं. कमालीचा फटका, अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका राजाच्या बॅटमधून सजला आणि महत्वाच्या मॅच मधून खऱ्या अर्थानं विलासपूर राणा संघ या ठिकाणी पराभूत झाला. कोण आहे रे? खऱ्या अर्थानं ज्याच्या बॅट मधून विजयी षटकार प्रसाद ना, प्रसादची पण चांगली केली ना. निश्चित सामन्यातील सामनावीचा पुरस्काराचा मानकरी प्रसाद याच्या बॅटमधून देखील चांगल्या सुरेख धावा आपण पाहिले होते. मात्र अंतिम चेंडूवर गोल्डन षटकाराची आवश्यकता असताना तो उत्तम गोल्डन षटकार ज्याच्या बॅटमधून निघाला तो ठरतोय स्पर्धेचा फिनिशर. राजा ठरतोय स्पर्धेचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. राजा, आपण आपला पारितोषिक घेण्यासाठी लगेच आमच्या